नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन तासिकेला तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण उजळणी पाठ इयत्ता 6वीतील काळ व काळांचे प्रकार याविषयीची माहिती आजच्या या तासिकेमध्ये पाहणार आहोत. मागील तासिकेमध्ये आपण क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदांचे प्रकार किती आहेत याविषयीची माहिती अभ्यासली होती. आज आपण काळ म्हणजे काय आणि काळांचे प्रकार आणि त्यामध्ये वर्तमान काळात प्रकार पडतात त्या प्रकाराविषयीची माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम काळ म्हणजे काय हे आपण पाहूया. आता काही आपल्या समोर काही वाक्य दिलेली, तर ती वाक्य आपल्याला वाचायला सांगितलेली, ती वाक्य आपण पाहूया. पहिलं वाक्य दिलेलं आहे की सुनील व्यायाम करतो. दुसरं वाक्य दिलेलं आहे सुनीलने व्यायाम केला. आणि तिसरं वाक्य दिलेलं आहे सुनील व्यायाम करील. आता सर्वप्रथम या वाक्यामध्ये आलेली क्रियापदे आपण ओळखूया, कारण क्रियापदावरूनच आपल्याला वाक्याचा काळ कळणार आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये सुनील व्यायाम करतो, या ठिकाणी क्रियादर्शी आलेला शब्द कोणता आहे? करतो. पहिल्या वाक्यामध्ये शब्द कोणता आलेला क्रियादर्शी म्हणजे क्रियापद कोणता आलेलं आहे? करतो. दुसऱ्या वाक्यामध्ये सुनीलने व्यायाम केला. दुसऱ्या वाक्यामध्ये आलेलं क्रियापद कोणतं आहे? केला. तिसऱ्या वाक्य सुनील व्यायाम करील, त्या ठिकाणी आलेलं क्रियापद आहे करील. आता या वरील तीनही वाक्यामध्ये आलेली क्रियापदे ती पुढील प्रमाणे. पहिलं क्रियापद आलेले करतो. दुसऱ्या वाक्यामध्ये आलेलं क्रियापद आहे केला. तिसऱ्या वाक्यामध्ये आलेलं क्रियापद आहे करील. आणि ही क्रियापदे या तिन्ही वाक्यामध्ये आलेली आहेत. आणि त्यावरून क्रियेविषयीची काय माहिती मिळते ती सर्वप्रथम आपण पाहूया. त्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये आलेलं जे क्रियापद आहे करतो, या क्रियापदावरून क्रिया आत्ताच घडते आहे हे आपल्या लक्षात येतं. क्रिया ही आत्ताच घडते आहे हे आपल्या लक्षात येतंय. त्यानंतर सुनीलने व्यायाम केला, या वाक्यात आलेलं जे क्रियापद आहे केला, या क्रियापदावरून आपलं असं लक्षात येतंय की क्रिया पूर्वीच घडली आहे हे आपल्याला समजते. क्रिया पूर्वीच घडली आहे हे आपल्याला समजते. तिसरं वाक्य होतं सुनील व्यायाम करील. तिसरं वाक्य कोणतं होतं? सुनील व्यायाम करील. आणि त्यामध्ये करील हे क्रियापद आलं होतं. आणि या क्रियापदावरून क्रिया नंतर घडणार आहे. क्रिया कधी घडणार आहे? नंतर घडणार आहे याचा बोध या ठिकाणी होतो. म्हणजे या करील या क्रियापदावरून क्रिया नंतर घडणार आहे हे आपल्याला समजते. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रियेची आपल्याला वेळ समजते. क्रियापदाच्या रूपावरून क्रियेची वेळ समजते, त्यालाच काय म्हटलेलं आहे? काळ. म्हणजे क्रिया आत्ताच घडलेली असेल, क्रिया पूर्वी घडून गेलेली असेल आणि काही क्रिया पुढे घडणार असतील. म्हणजे क्रियेच्या वेळेवरून आपल्याला, क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रियेची वेळ समजते, त्यालाच या ठिकाणी काळ असे म्हटलेलं आहे किंवा काळ असे म्हणतात. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम काळ म्हणजे काय हे आपण समजावून घेतलेलं आहे. वरील तिन्ही वाक्यामधून आपल्याला ते चांगलं लक्षात आलेलं आहे. पहा, पूर्वी घडलेली क्रिया असेल, आत्ता घडत असेल किंवा भविष्यात पुढे घडणार असेल, या क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा आपल्याला वेळ समजते. आणि यालाच आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये या ठिकाणी काळ असे म्हणतो. आता या काळांनाच वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. पहा, नावे असतात पहा या ठिकाणी. आता मुख्य काळाचे जे प्रकार आहेत ते 3 आहेत. आता क्रिया, आता मागच्याच उदाहरणावरून पाहिलेले आपण, क्रिया आत्ताच घडते म्हणजे
पहिलं वाक्य घेतलं तर सुनील व्यायाम करतो. सुनील व्यायाम करतो म्हणजे क्रिया जर आत्ताच घडत असेल, क्रिया आत्ताच घडत असेल तर तो काळ कोणता असतो? वर्तमान काळ असतो. क्रिया पूर्वीच घडलेली असेल तर तो भूतकाळ असतो. म्हणजे क्रिया ती आता घडून गेलेली, क्रियापदाच्या रूपावरूनच आपल्या लक्षात येतं क्रिया यापूर्वी घडून गेलेली आहे, पूर्ण झालेली, त्याला आपण काय म्हणणार आहे? भूतकाळ असे म्हणणार आहोत. त्यानंतर क्रिया नंतर घडणार असते, तो काळ कोणता असतो? तर तो भविष्यकाळ. म्हणजे आता पहिल्या वाक्यामध्ये आपण पाहिलं तर म्हणजे तिसरं वाक्य दिलं तर पहा, सुनील व्यायाम करील. म्हणजे करील या क्रियापदावरून क्रिया नंतर घडणार आहे असं समजतंय. म्हणजेच या काळाला, या क्रियाला नंतर काय घडणार असेल तर ती भविष्य काळातली असते. म्हणजे परत एकदा आपण पाहूया, काळाचे जे मुख्य प्रकार आहेत ते 3 आहेत. त्यामध्ये पहिला आहे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. जर वर्तमान काळ असेल तर क्रिया आत्ताच घडते, तो काळ म्हणजे वर्तमान काळ. पूर्वी जर क्रिया पूर्वीच घडलेली असते तर तो भूतकाळ असतो आणि क्रिया नंतर घडणार असते तो भविष्यकाळ असतो. त्यानंतर आपण हे पाहिलेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे काळाचे मुख्य 3 प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण आजच्या या तासिकेमध्ये आणि पुढच्या एका तासिकेमध्ये आपण या वर्तमान काळाचे किती उपप्रकार पडतात, भूतकाळाचे किती उपप्रकार पडतात आणि भविष्य काळाचे किती उपप्रकार पडतात हे आपण क्रमशः पाहत जाणार आहोत. मग आपण आजच्या या तासिकेला जसं काळ आणि काळांचे मुख्य 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत, त्यामध्ये वर्तमान काळाचे जे 4 प्रकार पडतात त्या 4 उपप्रकारांविषयीची माहिती आपण आज पाहूया. त्यामध्ये वर्तमान काळाचे जे 4 उपप्रकार पडतात ते उपप्रकार आपण समजावून घेऊया. उपप्रकार कोणते आहेत पहा. तर सर्वप्रथम वर्तमान काळाचे जे 4 उपप्रकार आहेत त्यातला पहिला आहे साधा वर्तमान काळ. पहिला उपप्रकार कोणता आहे? साधा वर्तमान काळ. दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ. दुसरा प्रकार कोणता आहे? अपूर्ण वर्तमान काळ. तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ. तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा प्रकार आहे रीती वर्तमान काळ. आता एक साधं उदाहरण घेऊया पहा. मग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेला उदाहरणं सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली जी उदाहरणं आहेत ती उदाहरणे आपण अभ्यासूया पहा. आपण वर्तमान काळाचे जे उपप्रकार जे 4 आहेत त्यातला सगळ्यात पहिला पाहूया साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळामध्ये आपल्याला 3 वाक्य दिलीत पहा. रमाकांत गाणे ऐकतो. रमाकांत गाणे ऐकतो. दादा सायकल चालवतो. दादा सायकल चालवतो आणि पक्षी किलबिल करतात. आता वरच्या वाक्यामध्ये किंवा वरील 3 वाक्यामध्ये जी आलेली क्रियापदे आहेत ती कोणती आहेत? ऐकतो, चालवतो आणि करतात. ही 3 क्रियापदे आलेली आहेत आणि त्यांनी वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे. या सर्व क्रिया या वर्तमान काळामध्ये घडतायत. या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या कशा घडतायत? वर्तमान काळात घडतायत. म्हणून ही वाक्य, ही सगळीची वरची 3ही वाक्य ही साधी वर्तमान काळातली आहेत. म्हणजे हा साधा वर्तमान काळात आहे. म्हणजे या सर्व क्रिया जर वर्तमान काळात घडत असतील तर त्याला साधा वर्तमान काळ असं म्हणायचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे वर्तमान काळाचा, जो उपप्रकार आहे तो आहे अपूर्ण वर्तमान काळ. आता अपूर्ण वर्तमान काळाची आपण 3 उदाहरणे पाहूया. की पूनम अभ्यास करीत आहे. पूनम अभ्यास करीत आहे. पहा बरं का, वाक्य वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येत आहे. आई भाजी चिरत आहे. आणि तिसरा आहे मुले क्रीडांगणावर खेळत आहेत. मुले क्रीडांगणावर खेळत आहेत. आता वरील वाक्यामध्ये
क्रिया अजून अपूर्णच असल्याचा बोध होतो का? पहा बरं, पूनम अभ्यास करीत आहे. पूनमचा अभ्यास पूर्ण झाला का? नाही, तिची अभ्यासाची क्रिया अजून चालूच आहे, करीत आहे. करते म्हटलेलं आहे का? नाही, करीत आहे. करीत आहे म्हणजे अजून क्रिया तिची चालू आहे, पूर्ण झालेली नाही. जसं आई भाजी चिरत आहे, आईची भाजी चिरून झालेली नाही, चिरण्याची क्रिया तिची चालूच आहे. म्हणजे काळ, वर्तमान काळ हा पूर्ण झालेला नाही, ती काळ चालूच आहे. आणि मुले क्रीडांगणावर खेळत आहेत. खेळत आहेत म्हणजे त्यांची खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, ती अपूर्णच आहे. मग वाक्यातील, आता वरील तिन्ही वाक्यातील जर क्रिया अजून अपूर्णच असल्यामुळे हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. क्रिया पूर्ण झालेली नाही, अपूर्ण आहे. क्रिया अपूर्ण असल्यामुळं याला अपूर्ण वर्तमान काळ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे वर्तमान काळाचा, तो आहे पूर्ण वर्तमान काळ. आता पहा, अपूर्ण वर्तमान काळाविषयीची माहिती पाहिली, त्यानंतर आपण पुढचा प्रकार कोणता पाहतोय? पूर्ण वर्तमान काळाचा, की माझ्या ताईने गाणे गायले आहे. गाणे गाण्याची क्रिया इथं झालेली आहे. सूर्य पश्चिमेला मावळला आहे. म्हणजे आता नुकताच सूर्य पश्चिमेकडे मावळलेला आहे आणि संजय घरी पोहोचला आहे. म्हणजे नुकताच तो आलेला आहे, ती क्रिया पूर्ण झालेली. आता या गायले आहे, मावळला आहे, पोहोचला आहे. आता वरील वाक्यातील जर क्रिया आपण बारकाईने जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येतंय की नुकतीच ही क्रिया पूर्ण झालेली आहे. वर्तमान काळ तर आहेच, पण ही नुकतीच क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि नुकतीच ही क्रिया पूर्ण झाल्यामुळं याचा समावेश कशामध्ये करण्यात आलेला आहे? पूर्ण वर्तमान काळामध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणजे ज्या क्रियेवरून आपल्याला असं लक्षात येतंय की क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, त्याचा समावेश आपण पूर्ण वर्तमान काळामध्ये केलेला आहे. त्यानंतर चौथा जर प्रकार पाहिला, तो चौथा प्रकार असा आहे रीती वर्तमान काळ. रीती म्हणजे पद्धत, रीत आपण म्हणतो ना, त्याला पद्धत पण म्हणूया. रीती वर्तमान काळ आणि त्याचे दिलेली जी 3 क्रियापदे या ठिकाणी त्यांनी अधोरेखित करून सुद्धा दिलेली आहेत. पहा की संध्या गीत गात असते. संध्या गीत गात असते. त्यानंतर रोहिणी चित्र रंगवत असते. रोहिणी चित्र रंगवत असते आणि आई उत्तम पदार्थ बनवत असते. आई उत्तम पदार्थ बनवत असते. आता वरील क्रियापदावरून आपल्याला काय बोध होतो पाहूया बरं का. गाण्याची, चित्र रंगवण्याची, पदार्थ बनवण्याची ही क्रिया सतत, नेहमी घडण्याची प्रथा दाखवलेली आहे. त्यालाच आपण रीत म्हणतो. कारण संध्या गीत गात असते, तिची ती पद्धत आहे, गाण्याची क्रिया तिला आवडते, ती गीत गात असते, चित्र रंगवत असते आणि आई उत्तम पदार्थ बनवत असते. म्हणजे वरील क्रियापदावरून गाण्याची, चित्र रंगवण्याची, पदार्थ बनवण्याची ही जी क्रिया आहे ती सतत होते, नेहमी होते, नेहमी घडण्याची रीत दाखवलेली आहे, प्रथा आहे, असा अर्थ या ठिकाणी व्यक्त होतो. म्हणून याला रीती वर्तमान काळ असं म्हणतात. म्हणजे आता परत एकदा आपण पाहूया का. आता गात असते म्हणजे तिची गाणी गाण्याची जी क्रिया आहे ती सतत राहणारे, घडण्याची ती रीत आहे, प्रथा आहे आणि असा बोध आपल्याला त्या ठिकाणी होतोय. त्यानंतर रंगवत असते, रंगवण्याची कला आहे, रंगवत असते. रीती वर्तमान काळामध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे. म्हणजे वर्तमान काळाचे जे 4 उपप्रकार आपण आज पाहिलेत, त्यामध्ये साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ हे वर्तमान काळाचे
4 उपप्रकार आहेत. जर वर्तमान काळात जर क्रिया घडत असते, क्रिया वर्तमान काळात घडतात, म्हणून त्याचा समावेश साधा वर्तमान काळात केलेला आहे. त्यानंतर अपूर्ण जर वर्तमान काळ असेल तर ती क्रिया अजून अपूर्ण आहे असल्यामुळं त्याचा समावेश अपूर्ण वर्तमान काळामध्ये केलेला आहे. आणि क्रिया जर नुकतीच पूर्ण झालेली असेल, बराच वेळ झाला असेल तर ती भूतकाळ होईल. नुकतीच जर पूर्ण झालेली असेल तर त्याचा समावेश पूर्ण वर्तमान काळामध्ये केलेला आहे. आणि एखादी क्रिया रीत प्रथेनुसार नेहमी सतत घडत असेल तर त्याचा समावेश व्यक्त होत असेल म्हणजे तर त्याचा समावेश आपण रीती वर्तमान काळामध्ये केलेला आहे. पहा, तुम्हाला एक स्वाध्याय दिलेला आहे पहा आज. त्या स्वाध्यायामध्ये 5 उदाहरणं दिलेली आहेत पहा. त्याचा साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ आपल्याला करायचं आहे. एकच उदाहरण घेईल, बाकीची उदाहरणं तुम्ही स्वाध्याय वहीमध्ये लिहायची आहेत. त्यामध्ये आपल्याला अपूर्ण वर्तमान काळाचं एक उदाहरण दिलेलं आहे पहा. आजी भाजी विकत आहे. म्हणजे विकण्याची क्रिया तिची अजून चालूच आहे, ती काही पूर्ण झालेली नाही. वर्तमान काळातलं आहे वाक्य हे, पण अपूर्ण वर्तमान काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं आहे की क्रिया अजून अपूर्ण असल्यामुळे त्याचा समावेश अपूर्ण वर्तमान काळामध्ये केलेला आहे. मग साध्या वर्तमान काळामध्ये ते वाक्य कसं तयार होईल? तेच वाक्य घ्यायचं आहे आपल्याला की आजी भाजी विकते. हा झाला साधा वर्तमान काळ. मग आता पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य कसं तयार होईल? आजीने भाजी विकली आहे. काळ कसा झालेला आहे? विकली आहे. विकत आहे अपूर्ण. पूर्ण विकते. अपूर्णला विकत आहे आणि पूर्णला विकली आहे. या पद्धतीने उरलेली जी 4 वाक्य आहेत, म्हणजे त्यातला साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ, ही वाक्य तुम्ही पूर्ण करायची आणि स्वाध्यावहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. पुढील तासामध्ये आपण भूतकाळाचे उपप्रकार आणि भविष्यकाळाचे उपप्रकार याविषयीची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.